कॅटरॅक्ट सर्जरी करण्यासाठी योग्य वेळ कोणती? नमस्ते, मी डॉक्टर रिद्धिमा बगली, मेडिलेझर पुण्यामध्ये कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. तर कॅटरॅक्ट आपल्याला सुरू झाला आहे हे डॉक्टरांनी सांगितलं, तर ते ऑपरेशन आपण कधी केलं पाहिजे? म्हणजे मोतीबिंदू ग्रेड 1 किंवा 20% पिकलाय, 50% पिकलाय, 70% पिकलाय. तर पूर्वीच्या काळी ऑपरेशन वेगळं होतं. मॅन्युअल सर्जरी, कॅटरॅक्ट 1 पीसमध्ये काढून मोठ्या जखमेतनं काढून दाखवताना तो खूप पिकेपर्यंत थांबायचे. पण आता असं नसतं. जेवढ्यात आपण लवकर स्टेजमध्ये योग्य वेळेमध्ये जेव्हा कॅटरॅक्ट 30-50% पिकलेला असतो, त्याला मशीननी खरडून काढणं जास्त सोपं असतं. मग एक्झॅक्ट ड्युरेशन कधी? जेव्हा तुम्हाला जाणवतं की माझी नजर आता थोडीशी अफेक्ट झाली आहे. पूर्वीसारखं स्वच्छ क्लिअर ठळक मला आता दिसत नाही. मला रात्रीची गाडी चालवता येत नाही. मला चष्मा घालून सुद्धा अगदी छोटी अक्षरं बघायला वाटतं की मला त्रास होतोय, थोडं अंधुक दिसतंय. जेव्हा तुम्हाला काही लक्षणं असतील, तेव्हा तुम्ही कॅटरॅक्ट सर्जरी प्लॅन करू शकता. ही इलेक्टिव्ह प्रोसिजर आहे, म्हणजे ही इमर्जन्सी प्रोसिजर युजुअली नसते, की जर मोतीबिंदू 70% पिकलाय तर तो लगेच असा 100% 2 आठवड्यात नाही पिकत. सो जेव्हा तुम्हाला सोयीचं असेल की तुम्ही एक 8 दिवस विश्रांती घेऊ शकता, महिनाभर ड्रॉप्स घालण्यासाठी, काही घरामध्ये कार्य, ट्रॅव्हल, फंक्शन हे सगळं बघता, पोरांच्या परीक्षा, सीझन तुमचा जेव्हा तुम्हाला आराम करता येणं शक्य असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतः म्हणजे ही लक्षणं सुरू झाली की तुम्ही प्लॅन करायला लागू शकता की ठीक आहे बाबा, मी दिवाळीच्या आधी करणार आहे, मी नाताळच्या सुट्टीत करणार आहे. ही इलेक्टिव्ह प्रोसिजर आहे. पण तुम्हाला जेव्हा थोडा तरी काहीतरी अडथळा तुमच्या कामात वाटायला लागला नजरेमुळे, तेव्हा तुम्ही ही प्रोसिजर प्लॅन करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की खाली विचारा. धन्यवाद.